पडला होता त्यावेळेस त्या आजीबाईला केसही नव्हते बर का. मग महाराज त्या आजीबाईने टक्कल केला होता. मग त्या पद्धतीने या अमेरिकेच्या महिलांनी देखील सुद्धा टक्कल केला महाराज. पण महाराज पोळी काय तयार झाली नाही. आपला उदाहरण संपलेलं आहे. सिद्धांताकडे या. किती जरी दिवस आपण महाराज त्या पूर्णामध्ये कणिक भरल्यानंतर पोळी लाटायचा प्रयत्न केला तर पोळी तयार होणार नाही. कणकीमध्ये पुरण घालावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्या हृदयामध्ये परमपूजनीय श्री ओंकारनाथ भगवंताला साठवावं लागेल. त्यावेळेस ते आपल्यावरती कृपा करतील. विठ्ठल विठ्ठल आपण त्या भगवंताची सेवा करत चला. मग तो भगवंत आपल्यावरती कृपा करेल. आपली दृष्टी आपलं वर्म जाणून घ्या आणि इथून पुढे 8 दिवस नामचिंतन करा. इथून पुढे न सांगता टाळी वाजवा. आजच्या कीर्तनात नाही वाजवली तरी चालेल कारण की महाराज घरचाच आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण उद्यापासून टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन करायचं आणि यातून तुमचं कल्याण होणार आहे, पुण्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात जर तुम्ही नाही ऐकलं ना तर फार अवघड आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. सरस शेवटी बा सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. सरस शेवटी बा एक जनार्दनी आमचा काय बा जाईल. एक जनार्दनी आमचा काय बा जाईल. एक जनार्दनी आमचा काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेखा. पिंगळा महाद्वारी वा. म्हणून संत महात्म्याचं ऐकावं. संत महात्म्याचं ऐका. फार गोड सांगितलेलं आहे. कधीतरी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावं. अर्थ समजून घ्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरस शेवटी बा काळ बांधून नेईल. सरस शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बा जाईल. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी आमचा काय बा जाईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हरी हरी तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेखा. पिंगळा महाद्वारी
कान लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे माझे दृष्टी जनी जडते तेथे चित्त जनी जडो देशी तेथे चित्त जनी जडो देशी आणि कान लगे माईक पदार्थ 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 तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे दंगे जळले आमावर तुका म्हणे
हरिभक्त पांडुरंग महाराज आवाज आवाज वा पांडुरंग वा क्या बात. जय हो. आणि कन लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा समचरण सरोजं सांद्र नीलांबुधावं जगननीत पाणिं मंडलं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधौलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आवा टाळकरी हा. पांडुरंगा करो
वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। आदमापुरी समाधी समोर जाता आदमापुरी समाधी समोर जाता विसरू न जाती मनातील सर्व चिंता आतील वैभव दीपवतसे मनासी। नमस्कार माझा सद्गुरु संत बाळू मामा पदासी। म्हणतात कारलेकर संत जासी म्हणतात कारलेकर संत जासी कोठोनी आले नसे ठाऊक जासी। दुःखी जनासी आसी दुःखी जनासी आधार देसी। नमस्कार माझा परम पूज्य श्री ओंकारनाथ भगवंतासी। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो निज चरणात सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू। अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा सिंधू विश्ववंदे विश्वसंत सकल संत शिरोमणी ज्यांना वारकरी संप्रदायाचं पिता समजलं जातं असे जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील पहिल्या क्रमांकाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे। आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे माझी वृत्ती माझं मन तुझ्या जागी स्थिर राहो याची प्रार्थना आजच्या अभंगातून तुकोबराय करतात। विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा। आजची सेवा कशा निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहिती आहे। कारण की गेले 35 वर्ष झालं आपल्या या रांजणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आपण चालू केलेला आहे। काय निमित्त आहे सप्त्याचं तर परम पूजनीय श्री ओंकारनाथ भगवान यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कीर्तन सोहळा आपण या ठिकाणी सर्वजण ग्रामस्थ मिळून आयोजित करत आहोत। ऐका आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करत असताना सर्वजण या ठिकाणी येऊन सेवा करतात आणि सेवा केल्यानंतर आपले भगवंत आपले देव आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार
नाहीत महाराज, पण मनोभावी येऊन या ठिकाणी सेवा करावी लागते. त्यामुळे या अखंड हरिनाम सप्त्यामधील वर्ष 35वे यातील पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व रांजणी भजनी मंडळ असेल यांच्या आज्ञेतून माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याकडे ही आजची आलेली कीर्तन रूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह आहे. आता बरेच दिवस झालं, आपण 35 वर्ष झालं या 35 वर्षामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हे नाव अनेक वेळा ऐकत आलेलो आहे आणि जीवनात आपण ऐकलंही आहे. पण मला एक प्रश्न पडतो, अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवसाचा का? बर का, 8 दिवसाचा का हा 8 दिवसाचा सप्ताह केला? याचं काही कारण, याचा काही पुरावा आहे ना महाराज? आता काही ठिकाणी 5 दिवसाचा होतो, काही ठिकाणी 8 दिवसाचा होतो, काही ठिकाणी 1 महिन्याचा होतो. मग महाराज म्हणाल तुम्ही नेमका का सप्ताह करायचा तरी कोणता? तर 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह केला पाहिजे. त्याचं कारण सांगून जाईल, ऐका. एक दिवशी नारद मुनी बर का पूर्ण ब्रह्मांडामध्ये नामचिंतन करत फिरत होते. नारद मध्ये ज्या वेळेस नारद मुनी नामचिंतन करत फिरत होते, एक दिवशी त्यात नारद मुनीच्या पाठीमाग राक्षस लागले महाराज. बर का, राक्षस. आणि राक्षस लागल्याबरोबर आता नारद मुनीला कळना कोणीकडे जावं. आता आपला जीव तर वाचला पाहिजे, काय करावं? मग या अनुषंगाने नारद मुनीला नेमकं हनुमंतरायाचं मंदिर सापडलं. बर का, हनुमंतरायाचं मंदिर सापडलं. आता हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये नारद मुनीने प्रवेश करावा. हनुमंतरायाच्या समोर महाराज विना, आपल्या गळ्यामधला जो विना आहे ना, तो विना खाली ठेवावा आणि आपल्या गळ्यामध्ये जे भगव उपर्ण आहे ते उपर्ण देखील सुद्धा विण्याजवळ ठेवावं आणि मारुतीच्या मंदिराच्या पाठीमाग जाऊन लपावं, जीव वाचवण्या करता. आता मारुतीच्या पाठीमाग नारद मुनी लपलेले आहेत. राक्षस बऱ्याच ठिकाणी हुडकून महाराज गेले, तर नारद मुनी काय सापडले नाहीत. तेवढ्यात एक व्यक्ती त्या मंदिराजवळ आला. मी का सांगतोय, अखंड हरिनाम सप्ताह कशामुळे म्हणतात याकरता हा तुम्हाला दृष्टांत सांगत आहे. नारद मुनी पाठीमाग लपलेले आहेत हे त्या मनुष्य महाराज ठेवलाय मारुतीच्या मंदिरात. कुणी ठेवला असेल बरं? विचार केला. वर्ण घेतलं, एका काठीला बांधलं बर का, आणि ती काठी हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर रवण्यात आली आणि गळ्यात त्या स्वतः मनुष्याने अडकवला आणि 8 दिवस प्रभू रामचंद्राचं तो नामचिंतन करत होता. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस पूर्ण झाले आणि 8 दिवस पूर्ण झाल्याबरोबर नारद मुनी हनुमंतरायाच्या मंदिराच्या पाठीमागून पुढे आले आणि आल्यानंतर तो व्यक्ती नारद मुनीला म्हणू लागला, नारद मुनी, हा विना हिथं ठेवलेला होता, ते उपर्ण होतं, ते उपर्ण घेतलं, काठीला बांधलं, कोणीतरी येईल, त्यांना वाटेल की माझी वस्तू या मंदिरामध्ये राहिलेली आहे, घेऊन जाईल, या अनुषंगाने मी तो विना माझ्या गळ्यात घेतला आणि भगवी पताका त्या ठिकाणी उपर्ण लावलं. ठीक आहे. नारद मुनी म्हणाले, काही अडचण नाही. किती दिवस झालं तुम्ही या ठिकाणी गळ्यामध्ये विना घेतला आहे? तो व्यक्ती म्हणाला, महाराज 8 दिवस मी विना निष्काम निस्वार्थ भावनेने सेवा केलेली आहे. ऐका रांजणीकर बर का, लक्षपूर्वक ऐका. 8 दिवस निष्काम भावनेने निस्वार्थ भावनेने तू या मंदिरामध्ये सेवा केलेली आहे आणि मुखात तुझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन होतं. त्याच्यामुळे 8 दिवसाचं कष्ट मी वायाला जाऊ देणार नाही. मग नारद मुनीने आशीर्वाद दिला आणि नारद मुनीने आशीर्वाद असा दिला की अरे भक्ता, ज्या गावामध्ये 8 दिवस विना उभा केला जाईल
आणि अखंड हरिनाम सप्ताह केला जाईल ना, एक ना एक दिवस या भगवंताची कृपा त्याच्यावर नक्की झाला होणार म्हणजे होणार. अशा प्रकारे महाराज नारद मुनीने आशीर्वाद त्यावेळी त्या भक्ताला दिला. तेव्हापासून 8 दिवस बर का, 8 दिवस विना उभा करतात, 8 दिवस बर का. आणि विना उभा केल्याशिवाय सप्ताह उभा राहत नाही. हा, महाराज लोक आले तरी सप्ताह उभा राहत नाही, पण महाराज नाही आले तरी चालेल बर का, गायक नाही आला तरी चालेल, पकवाजा नाही आला तरी हा 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या रांजणी गावामध्ये भरलेला आहे. ऐका, कोणाच्या ना कोणाच्या कृपेने महाराज आपलं जीवन हे चालत असतं. म्हणून आज आपल्या गावामध्ये आपल्या ओंकारनाथाचं आपल्यावरती एवढी कृपा आहे की त्याच्यामुळे आपलं जीवन हे आनंदमयी चाललेलं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज या ठिकाणी आपण 8 दिवस सेवा करायची आहे. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवंताची प्रार्थना, भगवंताचं रूप, भगवंताचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन कीर्तनकाराने अवश्य करावं. म्हणून हा आजचा अभंग आज मी सेवेकरता निवडलेला आहे. आपण अभंग पाहत पाहत भगवंताचं, आपल्या ओंकारनाथाचं हे देखील सुद्धा चिंतन पाहणार आहोत. जगद्गुरु तुकोबरायांची आज बीज आहे. 375 वर्ष आज जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमनाला झालं. ते देखील सुद्धा आज आपण तुकोबरायांचं थोडक्यात चरित्र पाहणार आहे. अतिशय सुंदर असा आपला योग आहे. महाराज तुकाराम बीजेला अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होते. या सप्त्यामध्ये रंगपंचमी येते बर का. या सप्त्यामध्ये महाराज एकनाथ षष्ठी येते. असे अनेक मोठ्या मोठ्या तिथ्या आपल्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये साजरी होतात. याला सुद्धा कृपा आपल्या ओंकारनाथाचीच आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की ओंकारनाथ भगवान परमात्मा, कारण की संत महात्मे जातात येतात पण जगाच्या कल्याणा करताच येतात आणि जगाचा उद्धार करूनच जातात. म्हणून आपले ओंकारनाथ भगवान आपला उद्धार करून गेले. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबराय माझी बुद्धी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर राहावी याची प्रार्थना करतायत. का हो महाराज, अभंग जर व्यवस्थित वाचला गेला, टाळकरी मंडळी, अभंग जर व्यवस्थित वाचला गेला तर या अभंगातून मागणी मागितल्यासारखं वाटतं बर का. या अभंगातून मागणी मागितल्यासारखं वाटतं. कस काय मागणी मागितल्यासारखं वाटतं बघा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. देवाकडे काय मागितले? मागणं मागितले. मग तुम्ही म्हणता प्रार्थना कस काय करतात, तर गुरुवर्य सांगतात की या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे प्रार्थना केलेली आहे. कारण की अभंग ज्या वेळेस गाथा लिहित असताना तुकोबरायांनी सगळ्यात पहिल्यांदा हा अभंग लिहिलेला आहे बर का. अभंग लिहिलेला आहे. उदाहरण पटवून देऊ का? बघा, एखादं आपण घर बांधायला चालू केलं बर का. घर बांधायला चालू केल्यानंतर आपण पाया खांदायच्या अगोदर काय करतो सांगा की? हा, लय टेन्शन घ्यायचं नाही बर का. लय टेन्शन द्यायचं बी नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, काय करतात? घर बांधायच्या अगोदर महाराज त्या ठिकाणी त्या भूमीचं काय केलं जातं? पूजन केलं जातं. मग पूजन करायच्या वेळेस आपण सुपारी वगैरे ठेवतो, गणपती बाप्पांना आगमंत्रित करतो, त्यांची पूजा वगैरे करतो आणि मग पाया खांदायला सुरुवात करतो. चौकट करताना पूजन करतो, बरोबर आहे. मग महाराज प्रत्येक संत महात्म्याने नमन केलेलं आहे. देवाला पहिल्यांदा नमन करावं लागतं आणि नमन करून पुढचा अभ्यास, पुढचा जो ग्रंथ लिहिण्याकरता तुकोबरायांनी घेतलेला आहे. त्यावेळेस अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी हा पहिल्या क्रमांकाला अभंग लिहिला, समचरण दृष्टी. म्हणून हा अभंग मागणीपर नाही, प्रार्थनेपर आहे. प्रार्थना करतात तुकोबराय देवाकडे. अरे देवा, माझी जी वृत्ती आहे ना
ती वृत्ती दुसरीकडे कुठे न जाता फक्त तुझ्या चरणात जवळच राहू दे अभंगाचं प्रथम चरण. समचरण दृष्टी विटेवरी साजी समचरण दृष्टी विटेवरी जय हो. साजी वा समचरण दृष्टी विटेवरी साजी समचरण दृष्टी विठेवरी साजी समचरण दृष्टी विटेवरी साजी समचरण दृष्टी विटेवरी साजी समाचरण दृष्टी विठेवरी साजी समाचरण दृष्टी विठेवरी साजी जेथे माझे हरी वृत्ती राहो वृत्ती राहो वृत्ती राहो जेथे माझे हरी वृत्ती राहो वृत्ती राहो वृत्ती राहो आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे हरी वृत्ती राहो वृत्ती राहो वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो वृत्ती राहो वृत्ती राहो आणि कण लागे माईक पदार्थ वा जय आणि हो. कण लागे माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो समाचरण दृष्टी विटेवरी साजी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरे आणि तेथे माझे हरी वृत्ती राहू. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या चरणाजवळ प्रार्थना करत आहेत. प्रार्थना ऐका. त्या आधी सगळ्यात पहिल्यांदा मी एक सूचना देऊन जातो. अभंगाला आपण सुरुवात केलेली आहे बर का. 55 मिनिटामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे बर का. हा आहे ना घड्याळ. हा बघा मला दिसतंय कुठनं काय माहित घड्याळ. बघा 55 मिनिटामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. पण अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर एक नियम लक्षात घ्या. कोणता नियम? हा एकदम सोपा नियम असतो माझ्या कीर्तनामधला. कोणता नियम? कसंही बसून कीर्तन ऐका बर का. काही अडचण नाही. हा लयच कंटाळा आला तर एखाद्या खांबाला टेकला तरी काय अडचण नाही बर का. लयच कंटाळा आला तर एखादी फिरी मारून आला तरी काहीच अडचण नाही बर का. हा मग लयच काय अडचण नसली तरी एक नियम लक्षात ठेवायचा. तो नियम असा आहे, साधा आणि सोपा नियम आहे. ज्या वेळेस प्रमाण म्हटलं जाईल, ज्या वेळेस अभंग गायला जाईल, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हटलं जाईल ना, त्यावेळेस प्रत्येकाने हाताने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि तोंडाने टाळी वाजवायची. चुकलं का काय? चुकीचं झालं का? नाही म्हणताय? अहो चुकीचं झालं. हा बरोबर आहे. हा कसं? प्रत्येकाने हाताने काय करायची? टाळी वाजवायची आणि मुखाने विठ्ठल भगवान परमात्म्याचं काय करायचं? नामचिंतन करायचं. हा नेम कीर्तन संपेपर्यंत लक्षात ठेवायचा. नाहीतर 12 वाजेपर्यंत मी कीर्तन सोडत नाही बघा. विठ्ठल विठ्ठल हो. हा आता बघा बरं कशा टाळ्या वाजल्या आहे का नाही. हा ऐका. 8 दिवस आपल्याला त्या भगवंताची सेवा नामचिंतनाने करायची आहे. लक्षात ठेवा. म्हणून नामचिंतन करणं गरजेचं आहे. चला आपल्या मुद्द्याकडे या. अभंगाचं प्रथम चरण आहे. तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरे आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो. देवा माझी वृत्ती कुठे राहू दे? तुझ्या चरणाजवळ राहू दे. ज्या ठिकाणी तुझे पाय सम आहेत बर का. तुझे पाय सम आहेत. मला सांगा
आता या ठिकाणी स्वरूप आपल्याला लक्षात आलं. या देवाचे पाय कसे आहेत? सम आहेत, सम. आता मी तुम्हाला स्वरूप सांगतो, तुम्ही देवता ओळखा बर का. लक्ष द्या, काय सांगतो मी तुम्हाला? देवाचं स्वरूप सांगतो, तुम्ही त्यांचं स्वरूप आणि त्यांचं नाव ओळखायचं. आणि जो उत्तर देईल त्याला 3 रुपये बक्षीस दिलं जाईल. किती रुपये? बरं 4 करायचं का? बरं 5 रुपये. आबा म्हणतात 5 रुपये. 5 रुपये बक्षीस द्यायचं. फक्त देवाचं नाव सांगायचं बर का. 3 मुख आहेत बर का. हातामध्ये त्रिशूळ आहे, काकेत जोळी आहे आणि पाठीमाग गाय आहे. काय देवताचं नाव? दत्त. हा बरोबर, दत्त. चला 5 रुपये तुमचे फिक्स झाले. हा दत्त. ऐका, मशानभूमीमध्ये राहतो, अंगाला भस्म लावतो आणि महाराज तो भस्म लावण्याकरता महाराज प्रत्येक कारणाला जाऊ शकतो. आणि महाराज तो मशानभूमी सोडून दुसरीकडे कुठेच राहत नाही. काय नाव? हा वा, टाळकरी मंडळीने उत्तर दिलं, त्यांचं 5 रुपये बक्षीस. हा चला आता ऐका, लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे बघा. सरळ उभा आहे बर का, सरळ उभा आहे. एक हात असा आहे, डावा हात असा आहे आणि उजवा हात असा आहे. सांगा देवताचं नाव. बर अजून मोकळं करून सांगतो बघा. एक हात असा आहे, एक उजवा हात असा वरती आहे आणि या डाव्या हातामधून 1000, 500, 1000, 500, 1000, 500 पडतायत. लक्ष्मी. वा चौबदार मामा, क्या बात आहे. महाराज लक्ष्मी. आणि ह्या लक्ष्मीची कृपा सगळ्याला पाहिजे, आहे का नाही? सगळ्याला काय पाहिजे? लक्ष्मीची कृपा पाहिजे. बाकीच्या देवाची नाही झाली तरी चालेल, पण आपल्यावर लक्ष्मीची कृपा झाली पाहिजे. ऐका, मग जगद्गुरु तुकोबाराय स्वरूप सांगतात. या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराने देवाचं नाव सांगितलं नाही. काय सांगितलं? तो भगवान परमात्मा कसा उभा आहे? सम उभा आहे. सम म्हणजे समान अंतरामध्ये तो भगवान परमात्मा उभा आहे. समचरण विटेवरी साजिरी. विटेवरती तो भगवान परमात्मा आहे. त्याचं नाव काय? सोपं सांगितलं की अवघड काय नाही. माझी कन्नड भाषा तर नाही. बरोबर आहे का? बोलत नाही रांजणीकर तुम्ही? बोलत नाही का? हा लवकर सोडतो. मग अशी 12 उग मुद्दा म्हणलो होतं पण बोलत चला. ऐका, सम उभा आहे, विटेवरती उभा आहे. काय त्या भगवंताचं नाव? ऐकाय कमी येतंय मला. विठ्ठल भगवान परमात्मा. मोकळं बोला, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तो विठ्ठल भगवान परमात्मा विटेवरती सम उभा आहे आणि समविवाह असल्या कारणास्तव भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या वृत्ती तुझ्या चरणाजवळ सम राहू दे विठ्ठल. विठ्ठल आता तसा विचार करायचा म्हटलं तर भगवान पांडुरंग परमात्म्याचं याच अवतारामध्ये पाय कसे आहेत? सम आहेत महाराज. याच अवतारामध्ये, 7व्या अवतारामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये भगवंताचे पाय कसे आहेत? मागे पुढे पाय आहेत. एक पाय पुढे आहे, एक पाय पाठीमागे आहे आणि हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे. असा 7व्या रूपामध्ये तो भगवान परमात्मा आहे. 8व्या अवतारामध्ये भगवान कृष्ण भगवान परमात्मा कसा उभा आहे ओ महाराज? देहुडा चरणी वाजवितो वेणू. वा, देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू.
देहुडा चरणी. महाराज देहुडा असा तो श्रीकृष्ण भगवान त्या ठिकाणी उभा आहे आणि वेणू वाजवतो म्हणजे बासरी वाजवत आहे. अशा प्रकारे 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहायला मिळतं. आता 8व्या अवतारामध्ये तो भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरती समान उभा आहे, समान उभा आहे. मला असं वाटतंय की सगळ्या आपल्या ग्रामस्थकरांनी त्याचे समपाय पाहिले असतील, त्याच्या समपायाचं दर्शन देखील सुद्धा घेतलेलं असेल. म्हणून जास्त वर्णन करायची काय आवश्यकता वाटत नाही. असं कोण आहे का इथं पंढरपूरला गेलं नाही? सगळी गेली ती ना. हा बघा, आणि नसला गेला तर जाऊन या जायच्या आधी. कुठं? हा तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हा मग महाराज त्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी वृत्ती स्थिर राहो, वृत्ती स्थिर राहो. आपली वृत्ती स्थिर राहत नाही महाराज, आपली वृत्ती स्थिर राहत नाही. भगवंताच्या चरणाजवळ आपली वृत्ती स्थिर राहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला तेच शिकवलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपली वृत्ती स्थिर करा, भगवंताजवळ वृत्ती स्थिर करा. त्याच पद्धतीने आपल्या परमपूजनीय श्री ओंकारनाथ भगवंतांनी देखील सुद्धा आपल्याला सांगितलं की आपली वृत्ती स्थिर झाली पाहिजे. पण कुठं? समपाय करकटे, समपाय करकटे, समपाय करकटे, समपाय करकटे. उभा तटे भिवरे चा, उभा तटे भिवरे चा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा राजा. उभा रे भिवरेचा, उभा रे पंढरीचा, तो हा पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा महाराज ज्या पद्धतीने महाराज भिवरेच्या तिरेवरती समान उभा आहे, तो भगवान पांडुरंगाच्या चरणाजवळ आपली वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. ओंकारनाथ भगवंताने देखील सुद्धा आपल्याला तेच शिकवलं महाराज, तेच शिकवलं. ऐका, ओंकारनाथ भगवान परमात्मा आपल्या रांजणी गावामध्ये आले आणि नव्हे नव्हे आपल्या रांजणी गावाकडून नव्हे पंचकृषीतील सर्व भाविक भक्ताकडून आपल्या ओंकारनाथ भगवंताची सेवा घडली. याच्यापेक्षा भाग्य दुसरं या जगात काहीच नाही महाराज, काहीच नाही. मला सांगा, साक्षात देवाची सेवा करायला मिळणं, बर का, साक्षात देवाची सेवा करायला मिळणं किती दिवसाचं भाग्य आपल्यासारख्यांचं, आपल्या भक्तांचं उदयाला आलं असेल. म्हणून आपल्याला ओंकारनाथाची सेवा मिळाली. विठ्ठल विठ्ठल. ऐका, त्याच पद्धतीने आपण देखील सुद्धा वृत्ती स्थिर केली पाहिजे. ओंकारनाथ भगवंताचं थोडक्यात आपण चरित्र पाहू आणि लगेच दुसऱ्या अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करू. ऐका, ओंकारनाथ भगवान आपल्या या नगरीमध्ये आले, आपल्या या रांजणी गावामध्ये आले. मला तर असं वाटतं बरं का, एक धाडस वाक्य करून बोलतो, कारण की जरी काही चुकलं तरी आपलंच गाव आहे, आपलीच माणसं आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. मला असं वाटतं, ऐका, ज्या अर्थी आपल्या या रांजणी गावामध्ये बरं का, रांजणी गावामध्ये परमपूजनीय श्री ओंकारनाथ भगवंत देव या रांजणी गावामध्ये आले. विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. महाराज जीवा भावापासून जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात की अरे विठ्ठला, माझी वृत्ती तुझ्या चरणाजवळ राहू दे, मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही रे देवा. का का नको, काही नको, कारण की तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा. तुम्ही कसे आहात? तुम्ही चांगले आहात बरवा. बर का, 2 वेळा शब्द वापरला, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता बरवा बरवा शब्द का वापरला असेल 2 वेळा? बरवा बरवा
2 वेळा शब्द का वापरला असेल बरं? एकदा वापरल्यानंतर बरं आहे, चांगलं आहे असं म्हटल्यानंतर समजून जाईल, पण 2 वेळा शब्द बरबा बरबा हा का वापरला त्याचं उत्तर जाऊन सांगेन तुम्हाला. बघा लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये या गोष्टीचे 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4 प्रकार. बरं का? हा, जास्त बोर होत नाही ना, अजून हलकं करून सांगतो. बघा लक्ष द्या. 4 गोष्टी महाराज या शास्त्रामध्ये सांगितल्या जातात. कोणत्या? या बरवा शब्दाच्या. पहिला मुद्दा सांगितला जातो, ऐका. काही लोक, बर का, काही लोक दिसायला चांगले आहेत पण गुणाने मात्र चांगले नाहीत. बर का, काही लोक दिसायला चांगले आहेत पण गुणाने मात्र चांगले नाहीत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही लोक गुणाने चांगले आहेत पण दिसायला चांगले नाहीत. तिसरा वर्ग आहे, काही लोक दिसायलाही चांगले नाहीत आणि गुणानेही चांगले नाहीत. आणि चौथा मुद्दा, दिसायलाही चांगला आहे आणि गुणानेही चांगला आहे. आता याची थोडक्यात बारीक 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 फोड करून सांगतो बरं का. हा, पहिला मुद्दा काय सांगितला? दिसायला चांगले आहेत पण गुणाने मात्र अजिबात चांगले नाहीत. अजिबात चांगले नाहीत. हा, काय सांगावं तुम्हाला, दिसायला एवढा स्मार्ट, एवढा सुंदर असतो पण गुणाने मात्र चांगला नसतो. महाराज एक दिवशी काय झालं माहितीये का, आम्ही रत्नदीप दादा आणि आम्ही परभणीच्या खाली कार्यक्रमाला गेलतो ना. हा बरं का, हा परभणीच्या खाली कार्यक्रमाला गेलतो आणि परभणीच्या खाली कार्यक्रमाला गेल्यानंतर एक दिवशी असंच मुक्काम करावा लागला त्या ठिकाणी. आता गुणाने मात्र चांगला नव्हता याकरता सांगतोय. मग रत्नदीप दादा आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो आणि पोहोचल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी गावात प्रवेश करायच्या आतमध्ये गावकरी त्या ठिकाणी उभा होते आणि सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं. पण एक गावातला एक मोठा श्रीमंत माणूस तो म्हटला, महाराज तुम्ही काय करा, दुसरीकडे कुठे आरामासाठी जाऊ नका, आपल्या बंगल्यावरती तुम्ही आराम करण्याकरता या. चालतंय म्हटलं, ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही येतो. मग महाराज आता कीर्तन झालं, सगळं काही झालं आणि 9 वाजता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. पोहोचल्याबरोबर महाराज आम्ही आत घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर महाराज आता त्या घराची रूपरेषा पाहिल्यानंतर आमचे डोळे फिरायला लागले बरं का. कारण की सजावट एवढी सुंदर केलेली त्या बंगल्याची, काय सांगावं. रत्नदीप दादा म्हणले, हे फर्निचर कितीचं असेल महाराज? बरं का, मी म्हणलं कशाला विचार करायचा आहे, 1 दिवस फक्त राहायचंय आपल्याला, काय करायचंय आपल्याला, उद्या आपलं सकाळ निघून जाऊ. अशा हिशोबाने आम्ही काय विचार करत बसलो नाही. मग महाराज त्या ठिकाणी रत्नदीप दादाला म्हणलं, आता थोडे वेळ आपण टीव्ही बघायला पाहिजे, म्हणून थोडंसं बातम्या पाहू आपण, काय चाललंय काय नाही, गरजेचं आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी पोरग एका सोफा सेटवर रिमोट घेऊन टीव्ही बघत बसलेलं होतं. मी त्याला रिमोट मागितला. अरे बाळा रिमोट दे रे. महाराज तुम्ही आता कीर्तन करून आलाय बरं का, थकला असाल, जरा बसा. बरं म्हटलं, ठीक आहे बाबा बसतो. 9:30 वाजल्या तरी महाराज त्या पोराने आमच्या हातात का रिमोट दिला नाही महाराज. बर, आता रत्नदेव दादाला म्हणलं, आता ह्याला जरा खवळू का? दादा म्हणले, कशाला खवळता, उद्या आपल्याला घरी जायचंय. बरं ठीक आहे म्हटलं, नको खवळायला. 10 वाजता महाराज त्या मुलाने रिमोट आमच्या हातात दिला. किती वाजता? 10 वाजता. 5 मिनिटं महाराज आम्ही बातम्या पाहिल्या. बातम्या पाहिल्यानंतर लगेच मालकाने आवाज दिला, महाराज चला वरच्या रूम मध्ये तुम्हाला आरामा करता आम्ही सोय केलेली आहे, तुम्ही तिथं झोपायला चला. बर ठीक आहे म्हटलं, काही अडचण नाही. मग महाराज वर गेलो. पण मी एकाच विचारात होतो. कोणत्या विचारात होतो जाऊन सांगेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल भला मोठा, महाराज नेमकं काय सांगते ते, ह्यांना काय कळू नका काय, एवढी माणसं दिसून बघितल्यावर काय कळू नका काय, असं नाही. मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त मुद्द्याकडे लक्ष द्या. मग महाराज रत्नदीप दादा आम्ही 2 जण वरच्या मजल्यावर गेलो. सगळं काल झालं, पण मी एकाच विचारात होतो. 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत त्या मुलाच्या हातात रिमोट होता बरं का. त्याला वाटल तो चॅनल लावायचा बरं का, वाढवल तेवढा आवाज वाढायचा बरं का. पण जाता जाता त्या मुलाने आम्हाला एकच चॅनल लावून दिला होता बातम्याचा बरं का, तो बी कमी आवाजात. आणि मग रिमोट देऊन गेलता.
मी मस्त प्रयत्न केला, चॅनल बदलल, दुसरा लागल, दुसऱ्या बातम्या लागतील, आवाज वाढतील, पण अजिबात आवाज वाढला नाही, चॅनल बदलला नाही, काही नाही झालं. आणि योगायोगाने मालकाने आमच्या सोबत त्या मुलाला झोपायला आमच्या रूम मध्ये पाठवलं. आणि पाठवल्याबरोबर म्हणलं, बाळा तू 9 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत टीव्ही बघत होता? हो म्हटलं महाराज, आम्ही बघत होतो. बर, ज्या वेळेस तुझ्या हातामध्ये रिमोट होता त्यावेळेस तू चॅनल बदलायचा, बर का, त्यावेळेस चॅनल बदलायचाही. तो आवाज वाढवला की आवाजही वाढायचा. पण आमच्या हातात फक्त 5 मिनिटं रिमोट दिला तरी आम्ही आबदून कंटाळलो रे, बर का. तरी चॅनल बदलला नाही, बर का, धड आवाजही वाढला नाही. तो म्हटला, महाराज तुम्ही इतकं येडाय. कोण म्हणलं? ते पोरग. हा, बर का. महाराज तुम्ही इतकं येडाय. म्हणलं काय झालं बाबा? काय नाही म्हटला, कसा चॅनल बदलेल आणि कसा आवाज वाढल हे बघा शिलो माझ्या हातात आहेत. विठ्ठल विठ्ठल दिसायला एकदम स्मार्ट सुंदर देखील सुद्धा, पण गुण मात्र अजिबात चांगले नाहीत महाराज, चांगले नाहीत. असं दुसरा मुद्दा, दिसायला चांगला नाही पण गुण मात्र चांगला आहे, बरं का. आता मुलं या ठिकाणी बसलेले आहेत, तरुण वर्ग या ठिकाणी आहे, उपस्थित आहेत, मित्र परिवार आहे. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. शाळेमध्ये बरं का मुलांनो, शाळेमध्ये एक शास्त्रज्ञ होता, बरं का. कोण होता? शास्त्रज्ञ. तुम्हाला पुस्तकात कधी वाचायला मिळालं असेल बघा, शास्त्रज्ञ. त्या शास्त्रज्ञाचं नाव फक्त तुम्ही सांगायचं. हा महाराज, तो शास्त्रज्ञ दिसायला बिद्रूप होता, डोळ्यावरती फोड होते, केस विस्कटलेली होती. आणि महाराज तो शास्त्रज्ञ या जगाचा होता आणि त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. काय नाव? हा, वाह, क्या बात है, वाह. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवाकडे. वाह, हा, हुशार आहे, स्मार्ट पोर आहेत. हा महाराज, न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ दिसायला बिद्रूप होता, केस विस्कटलेली असायची, वेडा दिसत होता, पण त्याचे गुण मात्र चांगले होते. तो न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ रत्नदीप दादा आपल्या पत्नीला म्हणतो, का ग माझ्यापेक्षा सुंदर पती तुला मिळाला असता, पण तू माझ्यासोबत का लग्न केलं? त्यावेळेस महाराज न्यूटन नावाची शास्त्रज्ञाची पत्नी न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाला उत्तर देते की मी तुमच्या रूपाकडे नाही तर तुमच्या गुणाकडे पाहून लग्न केलं आहे. अशा प्रकारे महाराज दिसायला बिद्रूप होती, तिचं नाव त्रिजटा. दिसायला बिद्रूप होती पण तिचा गुण असा होता की सीताई साहेबाची दिवस रात्र महाराज ती सेवा करायची, हो, सेवा करायची. म्हणून माणसाने त्या ठिकाणी मुद्दा आपल्या लक्षात घ्या, दिसायला जरी चांगला नसला तर गुण मात्र चांगले आहेत. तिसरा मुद्दा, दिसायलाही चांगला नाही आणि गुणानेही मात्र चांगला नाही महाराज. आता या वर्गाचा आपल्याला विचार करायचा नाही, कारण की दोघं बी चांगले नाहीत. कशाला विचार करायचा आहे? आता चौथा मुद्दा घ्या, दिसायलाही चांगला आहे आणि गुणानेही चांगला आहे असा भगवान पांडुरंग परमात्मा आहे महाराज. तो महाराज गुणानेही चांगला आहे आणि दिसायलाही किती सुंदर आहे. हो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर भगवान पांडुरंग परमात्मा तो विटेवरती उभा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला दुसऱ्या कोणत्याच पदार्थाची गरज नाही देवा. मला काय पाहिजे? अनेक दुसऱ्या माईक पदार्थाची गरज नको, मला फक्त तुझी सेवा पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही मागून मागून आम्हाला प्रार्थना करून सगळं काही ठीक झालं, पण समचरण आहेत, सगळं 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 ठीक आहे, तुम्हाला माईक पदार्थ नको आहे, तुम्हाला काहीच नको आहे. बरं ठीक आहे, पण जगद्गुरु तुकोबारायांना भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुम्हाला कोणत्याच अपेक्षेची गरज नाही ना, तुम्हाला ब्रह्मादिक पद देऊ का? अभंगाचं तिसरं ब्रह्मादिक पद दुखाचे शेराने, ब्रह्मादिक पद दुखाचे शेराने, ब्रह्मादिक पद दुखाचे शेराने, ब्रह्मादिक पद दुखाचे शेराने, ब्रह्मादिक पद दुखाचे शिराने, ब्रह्मादिक पद दुखाचे शिराने,
चित्त धनी जडो देसी आणि कन लगे माईक पदा लगे माईक पदा तेथे चित्त धनी जडो देसी तेथे चित्त धनी जडो देसी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे माझे दृष्टी झणी जडो देसी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ब्रह्मादिक पद नको आहे बर का. कोणतं पद मिळत होतं? ग्रामपंचायत नाही. कोणतं? सरपंच नाही. आमदार नाही. मुख्यमंत्री नाही. प्रधानमंत्री नाही. कोणतं पद? जो ब्रह्मदेव या सृष्टीला निर्माण करतो अशा ब्रह्मदेवाचं पद देखील सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी स्वीकारलं नाही. काय म्हटले जगद्गुरु तुकोबाराय बघा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे माझी दृष्टी झणी जडो देसी. माझी दृष्टी तिकडे जाऊ देऊ नको देवा. म्हणून आपण त्या पदाकडे आपली दृष्टी न जाता आपली वृत्ती स्थिर राहिली पाहिजे त्या भगवंताच्या चरणाजवळ. म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नामचिंतन आणि मधलं आपण सर्वांनी भजन अति आनंदामध्ये म्हणायचं आहे. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही टाळी वाजवाल बरं का, ज्या पद्धतीने तुम्ही भगवंताचं नामचिंतन कराल त्याच पद्धतीने भगवंत तुमच्यावरती कृपा करेल. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजवायची, सगळ्यांनी नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आपण नामचिंतन किती वेळ करतो? कधीतरी मनाला प्रश्न विचारा दादा. ज्या पद्धतीने आपण ज्या भगवंतामुळे या मृत्यू लोकामध्ये आज तरतोय महाराज बर का, तरतोय का तरत नाही? तरतोय का नाही? ज्या भगवंताने एवढ्या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला वाचवून नेलं त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? पटतंय का नाही मला काय कळलं नाही बाबा. कारण की माना बी हालं नाही त्या बर का, डोळं बी हालं नाहीत बर का, हातही हालं नाहीत. मग मला असं वाटायला लागलं की मी झोपलोय का तुम्ही झोपलाय. लक्ष द्या, ज्या भगवंताने आपल्याला महाराज या मृत्यू लोकामध्ये तारलेलं आहे ना त्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे हो, केलं पाहिजे. आणि तो महाराज फक्त कशाचा भुकेला आहे हो? कशाचा भुकेला आहे? देव थोर प्रेमाचा भुकेला 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 थोर प्रेमाचा भुकेला
देखील सुद्धा त्या भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे महाराज, प्रेम केलं पाहिजे. ज्या पद्धतीने तो देव आपल्यावरती प्रेम करतो ना, त्याच पद्धतीने आपण देखील सुद्धा त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. मग तो आपल्यावरती भगवंत कृपा करत असतो. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवाचं आम्ही वर्म ओळखलंय बर का, भगवंताचं आम्ही काय केलंय, वर्म ओळखलं. आम्हा कळलं त्याच वर्म तुका म्हणे त्याचे वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा तुका म्हणे त्याचे कळले त्याचे वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, आणि जे जे कर्म धर्म नाशिवंत. लक्षात द्या, पहिला दिवस आहे, चलते रहो बर का, लक्षात ठेवा. ऐका, तुका म्हणे वर्म कळाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताचं बर का. जे जे कर्म धर्म नाशिवंत, ज्याचं ज्याचं कर्म असेल, ज्याचा त्याचा धर्म असेल, तसे महाराज या जगामध्ये प्रारब्ध आपल्याकडे येत असतं. म्हणून वर्म अतिशय महत्वाचं आहे. भगवंताचं वर्म आपल्याला समजलं पाहिजे बर का. काय समजलं पाहिजे, वरण काय समजलं पाहिजे, वर्म समजलं पाहिजे. वर्म, हा वर्म नाही समजलं ना, फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे. हा चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे. जय हो शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म फेरा पडे, चुकलिया वर्म पडे. चुकली या वर्म फेरा पडे. महाराज एकदा वर्म का जर चुकलं ना, तर महाराज आपल्याला परत जन्माला यावं लागतं. म्हणून जीवन जगत असताना वर्म अत्यंत गरजेचं आहे महाराज. वर्म, आता शेवटचं उदाहरण आणि आपलं कीर्तन संपलं, एवढं लक्षात ठेवा. शेवटचं उदाहरण मांडणार आहे, फक्त लक्षपूर्वक आहे का. जरी नाही पूर्ण कीर्तन कळालं तर आपण परत चालू करू बर का. लक्षात ठेवा, जर कीर्तन नाही कळालं तर आपण पुन्हा चालू करू. पण हा दृष्टांत लक्षपूर्वक ऐका, कारण की तुम्हाला मी वर्म सांगणार आहे. वर्म ऐका. एक दिवशी काय झालं माहितीये का, अमेरिकेची एक महिला, आता इथली आपल्या भारत देशाची नकोच घ्यायला, उगर राग यायला नको कुणाला, आहे की नाही. अमेरिकेची महिला महाराज एक दिवशी पंढरपूरला आली. कुठं आली, बोला की आता तरी झालं कीर्तन. कीर्तन झाल्यावर तरी बोला महाराज. अमेरिकेची महिला पंढरपूरमध्ये आली, आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक आजीबाई महाराज, त्या आजीबाईंच्या मठावर ती अमेरिकेची महिला मुक्कामाला थांबली बर का. आणि मुक्कामाला थांबल्याबरोबर महाराज त्या आजीबाईपाशी गप्पा गोष्टी मारू लागली.
गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर आजीबाई म्हटली, का रे लेकराओ, लांबून अमेरिकेहून तुम्ही आला, तुम्हाला भुका लागल्या असतील. ते म्हणले, हो भुका लागल्यात. बर, मग तुम्हाला मी जेवायला काहीतरी बनवू का? मग अमेरिकेची महिला म्हटली, हो आजीबाई, काय अडचण नाही, बनवू शकता जेवायला तुम्ही काहीतरी चांगलं. बर ठीक आहे. मग आजीबाईने महाराज त्या ठिकाणी स्वयंपाकाला सुरुवात केली बरं का. आणि स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर महाराज स्वयंपाक करत असताना तिने ठरवलं, आता कशाचा स्वयंपाक बनवायचा आहे? पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, पुरणपोळी बनवायची आहे. मग पुरणपोळी बनवायची म्हटल्यानंतर आजीने आपलं 1 किलो मुगाची डाळ, 1 किलो तूर डाळ, चुकलं काय? हा हा बरोबर, 1 किलो महाराज हरभऱ्याची डाळ घेतली आणि हरभऱ्याची डाळ महाराज कुकरमध्ये भिजायला घातली. अजून मी चुकलं काय? हा, शिजायला घातली. हा म्हणजे कळतंय म्हणायचं तुम्हाला. हा, मग महाराज कुकरमध्ये महाराज ती हरभऱ्याची डाळ शिजायला घातली. 2-3 शिट्ट्यामध्ये महाराज ती चांगली डाळ शिजली. आणि डाळ शिजल्यानंतर महाराज तिने महाराज चाळणीमध्ये काढून घेऊन ती बारीक करून घेतली. बारीक करून झालं की त्याच्यात महाराज गूळ टाकला. महाराज सुंदर असं विलायची टाकली. विलायची टाकल्यानंतर थोडंसं हिंग टाकलं. सुंदर असं पुरण मळून घेतलं. आणि पुरण मळून घेतल्यानंतर महाराज एका बाजूला कणिक तिंबली ज्वारीच्या पिठाची, नाही काय, हा गव्हाच्या पिठाची, हा गव्हाच्या पिठाची महाराज त्या ठिकाणी कणिक मळली. आणि कणिक मळल्यानंतर महाराज सुंदर असं महाराज तिने त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झाल्याबरोबर महाराज त्या अमेरिकेची महिला, त्यांचा पती, दोघ जण आले. दोघांनी सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक खाल्ला. आणि खाल्ल्यानंतर महाराज त्या अमेरिकेच्या पत्नीच्या मालकाला ती पुरणपोळी आवडली, ते डिश बर का. ते डिश आवडल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी तो म्हटला, होय ग, ही डिश चांगली आहे, तू जरा त्या आजीकडून ही डिश शिकून घे. चालेल म्हटले, काय अडचण नाही, मी शिकून घेते डिश. मग महाराज त्या अमेरिकेच्या स्त्रीने महाराज ते सगळा नमुना आपल्या कागदावरती लिहून घेतला. सगळं लिहिलं, काय काय वस्तू लागतात, किती किती वस्तू लागतात, सगळं लिहून घेतलं. अमेरिकेला गेली. आणि अमेरिकेला गेल्यानंतर मालकाने महाराज आमची बायको नवीन काहीतरी डिश शिकली म्हणून 4-5 मित्रांना बोलवून घेतलं. आणि 4-5 मित्रांना सांगितलं की नवीन पदार्थ, भारत देशातला पदार्थ तुला खायला मिळणार आहे. म्हणून सगळे मित्र त्या ठिकाणी अति आनंदात आले. 2 दिवस उपाशी होते महाराज, आता आपल्याला नवीन डिश खायला मिळणार आहे म्हणून. आणि आले. आणि आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी घरात प्रवेश केला. आणि घरात प्रवेश केल्यानंतर मालकाने सांगितलं होतं 4-5 मित्र येणार आहे जेवायला, मग चांगला स्वयंपाक बनव, चांगली डिश बनव म्हणून सगळं झालं. मग तिने महाराज ती नमुना जी चिठ्ठी लिहून आणली होती ती चिठ्ठी काढली. त्या पद्धतीने महाराज तिने सगळं सामानही गोळा केलं. त्या पद्धतीने तिने पुरणही तयार केलं बरं का. आता शॉर्टकटमध्ये सांगतो, पुरणही तयार केलं, कणिकही महाराज त्या ठिकाणी तिंबून घेतली. सगळं झालं. आणि महाराज तिने केलं पोळ्या लाटायला सुरुवात. एक पोळी लाटली बरं का, उचलाय गेली की तुटायची बर का. हा, लाटली, उचलली की तुटली. काय चुकलं असेल बरं? ती काय करत होती माहितीये का महाराज? काय करत होती माहितीये का? माझ्याकडे काय बघताय, तुम्हाला माहितीये काय करत होती? काय करत होती? काही नाही महाराज, पूर्णात कणिक भरायची आणि महाराज ती लाटायची बर का. असे किती जर दिवस आपण पोळ्या जर करत बसलो तर पोळी होणार आहे का? नाही, पोळी चुकायला लागली महाराज. त्या ठिकाणी पोळी चुकायला लागली. मग महाराज त्या ठिकाणी तो मालक म्हटला, ती पंढरपुरातली आजी, त्या पंढरपुरातल्या आजीने साडी कोणती घातली होती? पांढरी साडी घातली होती. आता पांढरी साडी घातली होती म्हणलं, हिने पांढरी साडी आणली, पांढरी साडी घातली, मग लाटायला सुरुवात केली. तरी महाराज ती पोळी काय तयार होणार. सगळं झालं. बर, अजून काय बदल होता का? मग ती म्हटली, त्या आजीच्या हातात काय बांगड्या नव्हत्या, बांगड्याही फोडल्या महाराज, बांगड्याही फोडल्या. बांगड्या फोडून झालं. बर, अजून काय बदल? काय नाही, त्या आजीच्या कपाळाला कुंकू बर का, कुंकही पुसलं. अजून काय नव्हतं? काय नाही, त्या अमेरिकेची बाई बनली. त्या आजीबाईचा एकाएकी स्वयंपाक करता करता पदर पडला होता. त्यावेळेस त्या आजीबाईला केसही नव्हते बर का.
महाराज त्या आजीबाईने टक्कल केला होता. मग त्या पद्धतीने या अमेरिकेच्या महिलांनी देखील सुद्धा टक्कल केला महाराज. पण महाराज पोळी काय तयार झाली नाही. आपला उदाहरण संपलेलं आहे. सिद्धांताकडे या. किती जरी दिवस आपण महाराज त्या पूर्णामध्ये कणिक भरल्यानंतर पोळी लाटायचा प्रयत्न केला तर पोळी तयार होणार नाही. कणकीमध्ये पुरण घालावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्या हृदयामध्ये परमपूजनीय श्री ओंकारनाथ भगवंताला साठवावं लागेल. त्यावेळेस ते आपल्यावरती कृपा करतील. विठ्ठल विठ्ठल आपण त्या भगवंताची सेवा करत चला. मग तो भगवंत आपल्यावरती कृपा करेल. आपली दृष्टी आपलं वर्म जाणून घ्या आणि इथून पुढे 8 दिवस नामचिंतन करा. इथून पुढे न सांगता टाळी वाजवा. आजच्या कीर्तनात नाही वाजवली तरी चालेल, कारण की महाराज घरचाच आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. पण उद्यापासून टाळी वाजवायची, मुखाने नामचिंतन करायचं आणि यातून तुमचं कल्याण होणार आहे, पुण्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, जर तुम्ही नाही ऐकलं ना तर फार अवघड आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरस शेवटी बा काळ बांधून नेहील. सरस शेवटी बा सरस शेवटी वा काळ बांधून नेईल. सरस शेवटी वा एक जनार्दनी आमचा काय बा जाईल. एक जनार्दनी आमचा काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी वा. हा, म्हणून संत महात्म्याचं ऐकावं. संत महात्म्याचं ऐका. फार गोड सांगितलेलं आहे. कधीतरी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावं. अर्थ समजून घ्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरस शेवटी बा काळ बांधून नेहील. सरस शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बा जाईल. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी आमचा काय बा जाईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हरी हरी तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी बोल म्हणून आपण संत महात्म्याचं ऐकलं पाहिजे. आपली वृत्ती देवाच्या चरणाजवळ ठेवली पाहिजे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. ते माझे हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ते माझी दृष्टी झणी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली
मधील 35 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. यातील पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व रांजणी ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, यांच्या सर्वांच्या आज्ञेतून माझ्याकडे ही आलेली कीर्तन सेवा. एकच सांगतो, पहिल्या दिवशी आज एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे राहिलेल्या 7 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सेवा करायची आहे. आणि जो सेवा करेल त्यालाच देव मेवा देईल बरं का. देण्यात असू द्या. आणि आल्यानंतर या ठिकाणी कीर्तनामधून काहीतरी घेऊन जा. महाराज म्हणलेत काहीतरी घेऊन जा म्हणून कोणाची चप्पल घेऊन जाऊ नका बरं का. लक्षात ठेवा, नाहीतर एखाद्याची चप्पल घेऊन जाचाल. लक्षात असू द्या. म्हणून कीर्तनामधून काहीतरी आपल्या 4 गोष्टी चांगल्या हिताच्या आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस परमपूजनीय श्री ओंकारनाथ भगवंत आपल्यावरती कृपा करतील हे निश्चित आहे. म्हणून या ठिकाणी सेवा करा आणि सेवेचं फळ एक ना एक दिवस देव नक्की देतो. आपल्या गावाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. कारण की महाराज ज्या वेळेस आपल्या गावामध्ये भगवंत देव आपल्या गावामध्ये राहिले आणि राहिल्यानंतर आपल्या गावाला सगळ्यांना त्यांची सेवा करायचा चान्स मिळाला. महाराज आपलं खरंच भाग्य आहे. महाराज आपल्या घरामध्ये त्यांनी जेवण केलं, आपल्या घरामध्ये त्यांचं निवासस्थान झालं, म्हणजे आपल्या हृदयात देखील सुद्धा त्यांचं स्थान नक्कीच आहे. म्हणून अशा ओंकारनाथ भगवंताच्या चरणावरती झालेली सेवा मी समर्पित करत आहे. आता आज मी फक्त काय केले, मीठ वाढायचा प्रयत्न केलाय. पंत्रवेळा वाढली, त्याच्यात फक्त मी काय केले, मीठ वाढले, फक्त मीठ वाढले. उद्या गुलाबजामुन आहे कीर्तनाचा बरं का. उद्या अजून काय काय तुम्हाला चांगलं ऐकायला मिळणार आहे. पंचपक्वान पुढे महाराज सुंदर असे कीर्तनकार आपल्याला उद्यापासून लाभणार आहेत. सुंदर असतं वक्तव्य त्यांचं, गायन असं सुंदर अशा सगळ्या कला त्यांच्या आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहेत. म्हणून सर्वांनी बहुसंख्येने उद्यापासून कीर्तनाला येण्याचा प्रयत्न करा, उपस्थित राहा. आणि झालेली सेवा ओंकारनाथ भगवंताच्या चरणी, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आई वडिलांच्या चरणावरती समर्पित करतो, गुरुवरांच्या चरणावरती समर्पित करतो. काही चुकीचे शब्द असतील तो माझा बुद्धीचा द्वेष आहे, आणि जे काही बरोबर असेल ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायाने तुम्ही सगळेजण मला माफ कराल एवढीच मी अपेक्षा धरतो. सुंदर असे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. जी टॉकेज फेम रत्नदीप दादा केम वरून एका फोन मध्ये महाराज सहज म्हटलं होतं दादा यावं लागतंय, आणि दादा धावत माझ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल दादाला मनापासून मी धन्यवाद देतो. आणि सुंदर अशी त्यांनी या ठिकाणी पकवाजाची साथ केली, त्याबद्दल दादांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या पंचक्रोशीतील सगळे टाळकरी मंडळी असतील, कीर्तनकार, प्रवचनकार सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे माझे आहेत म्हणून मी कुणाचं नाव घेणार नाही बरं का. सगळे माझे आहेत म्हणून सगळे माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित झाले, त्याबद्दल मी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐका, सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि एकच गोष्ट सांगतो, काही चुकून जर एखादा शब्द गेला असेल तर महिला वर्ग, पुरुष वर्ग लक्षात घ्या, काही एखादा चुकून शब्द गेला असेल तर तुमचा पहिला मुलगा म्हणून मला माफ करा. ज्यांना 2 मुलं असतील त्यांनी 3रा मुलगा म्हणून माफ करा बरं का. ज्यांना 4 मुलं असतील त्यांनी 5वा मुलगा म्हणून माफ करा. आणि ज्याला मुलंच नसतील त्यांनी मला दत्तक घ्या बरं का, त्यांनी मला दत्तक घ्या. आबा सांगा शेवटचे चाली. परभणीकर बोला. दुःख म्हणे जाते कळला आम्हावर दुःख म्हणे. ओम साई क्रिएशन चैतन्य दादा स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झाले. एक फोन केला, दादा कार्यक्रमाचं कीर्तनाचं शूटिंग करावं लागतंय. चैतन्य दादा स्वतः या ठिकाणी आला, उपस्थित राहिला आणि दादाने या कार्यक्रमाचं छायाचित्रीकरण केलं. त्याबद्दल मी दादाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. बोला महाराज. धन्यवाद महाराज. ओंकारनाथ भगवंताच्या परमात्म्याच्या चरणी समर्पित झालेले महाराजांना रांजणी देवाच्या देवभक्ताच्या वतीने, सर्व संप्रदाय वतीने
असताना कोटी कोटी धन्यवाद महाराज. आणि तसेच आज सर्वच उपस्थित राहिलेले गायक वादक साऊंड सिस्टीम गेले 4-5 वर्ष झालं सुंदर असं दिलेले दादांनी, त्यांचंही आपण स्वराज साऊंड सिस्टीम सर्वच या ठिकाणी प्रत्येक जण कोणा असणार सतरंजी हाताळणार असेल, कोणी माईक आणून देणार असेल, कोणी लाईट लावणार असेल, प्रत्येक व्यक्ती अतिशय मोठा मोलाचा आहे. आणि खूप खूप सगळ्यांनाच धन्यवाद देऊया. आपण आज पायाभरणी झालेले आहे. ज्ञानदेव रचीला पाया उभारलेले देवालय 8 दिवसात आपल्याला मंदिर उभं करायचं आहे आणि आज पायाभरणी आपण केलेली आहे. आणि उद्या येताना सर्वांनीच आपण असणार आहे, सर्वांनी आणखी एक एक उपस्थित आपण शेजापाजारी गोळा करायचे. सर्व गायकांना सांगायचं आपण आणखी गायक आणा, बसलेल्यांना सांगायचं की आपण शेजापाजारी जागे करा, महिलांना सांगायचं की आपल्या बी असणाऱ्या शेजारने सगळ्या असणाऱ्या गोळा करा. मृदंग वादकालाही विनंती आहे की आपला असणारा मित्राला फोन करा आणि चोपदाराला विनंती आहे की आपण तेवढीच थांबा. बाकीच्यांनी सर्वांनी असणार आपली असणार उत्तरोत्तर वाढता असावा. इवलेशे रोप लावले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुरला मोगरावा. नक्कीच असणार या देवाचे असणार छोटंसं रोपटं भगवंताने गेली 1990 साली लावलं आणि ते रोपट्याचं विशाल असं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्या विशाल वृक्षाच्या छायेमध्ये आपण सर्वजण असणार बसण्याचं परमभाग्य आपल्याला लाभतंय. हे आपलं परमभाग्य आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज उजळून गेलेलं आहे. हे उजळलेलं दीप असंच उत्तरोत्तर उजळत जावं असं मी भगवंताला चरणी प्रार्थना करतोय. उद्याचा आपल्याला सोमवार दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवसाचे कीर्तन अतिशय गोड असं हरिभक्तपरायण महाराष्ट्रातलं नामांकित कीर्तनकार अक्रूरजी महाराज साखरे, आडनाव साखरे आहे आणि त्यांचा आवाजही साखरेसारखा आहे बरं का. साखर म्हणजे गोड गोड आवाजाचं असं कीर्तन आहे. तेही आपण असणारं सर्व आत्मचित करायचं आहे. आजच्या पंक्तीचे अन्नदाते